नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 2 मे 2026 आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील कापूस बाजारभावासंबंधी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये चांगली दरवाढ मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बघायला मिळालेली आहे. त्यामध्ये हिंगणघाट, पुलगाव, मानवत, समुद्रपूर, उमरेड या सर्व बाजार समित्यांचे बाजारभाव हे 9,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर जाताना बघायला मिळाले असून आगामी काळामध्ये आणखीन कापसाच्या बाजारभावामध्ये चांगली तेजी येण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये राज्यातील कापसाचे काय बाजारभाव राहिले, कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यातील कापूस बाजारभाव कुठल्या पद्धतीने वाढले, याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, पुलगाव, जिल्हा वर्धा. कापूस मध्यम स्टेपल आवक या ठिकाणी जवळपास होती मित्रांनो 3,400 क्विंटलपर्यंत आणि बाजारभावामध्ये देखील चांगली तेजी मागच्या 2 दिवसांमध्ये बघायला मिळाली असून जवळपास 200 ते 250 रुपयांची तेजी बाजारभावामध्ये बघायला मिळाली असून 9,100 रुपयाचा उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी निघालेला असून कमीत कमी दर होते 7,678 रुपये, तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,910 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आवक या ठिकाणी जवळपास 10,100 क्विंटलपर्यंत, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,300. जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 9,050 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 7,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल. आवक आलेली या ठिकाणी 2,278 क्विंटलची, कमीत कमी दर 7,310 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,340 रुपये. बाजारभावामध्ये या ठिकाणी मित्रांनो थोडी स्थिरता मागच्या 2 दिवसांमध्ये बघायला मिळालेली असून त्यानंतर पुढील तालुका आहे मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आवक या ठिकाणी 500 क्विंटल लोकल कापूस, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,200, तर जास्तीत जास्त दर 8,540 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मानवत, जिल्हा परभणी. कापूस मध्यम स्टेपल आवक 5,000 क्विंटलची, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,500, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो जवळपास 8,700 ते 9,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभावामध्ये बघायला मिळालं असून त्यानंतर अमरावती. आवक 250 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 8,310 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,450, तर जास्तीत जास्त दर 8,600 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर, जिल्हा नागपूर. आवक मध्यम स्टेपल कापसाची 3,000 क्विंटलची आणि बाजारभावामध्ये देखील या ठिकाणी तगडी तेजी बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर निघालेले आहे जवळपास 8,400 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 7,600 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो रेंटच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी 1,200 ते 1,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक मागच्या 2 दिवसांमध्ये आढळून आलेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी कापूस H4 मीडियम स्टेपल. आवक 1,610 क्विंटलची, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,100, तर जास्तीत जास्त दर 8,650. त्यानंतर पार्श्वनी कापूस H4 मीडियम स्टेपल. आवक 800 क्विंटलची, कमीत कमी दर 7,850, सर्वसाधारण दर 8,100, तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर पुढील तालुका कळमश्वर, जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड. आवक 910 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,300, तर जास्तीत जास्त दर 450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा. कापूस मध्यम स्टेपल 1,000 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये चांगली सुधारणा या ठिकाणी बघायला मिळाली असून 8,800 रुपयांचा उच्चांकी कापूस बाजारभाव H4 H6 लॉंग स्टेपल कापसाचे बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर 7,900 रुपये, तर सर्वसाधारण दर 8,245 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो खामगाव, जिल्हा बुलढाणा. कापूस मध्यम स्टेपल 500 क्विंटलपर्यंत आवक, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,250, तर जास्तीत जास्त 8,445 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो सर्वच बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव चांगले सुधारलेले आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.